यंदाच्या वर्षी जुन्नर तालुक्यामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असून आज अखेर सुमारे 3800 हेक्टर कांद्याची लागवड झाली असून उर्वरित काळामध्ये 2000 पेक्षा अधिक हेक्टर कांद्याची लागवड होऊ शकते। गेल्या 8 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे कांदा पिकावर बुरशी आणि करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आलाय। बुरशीचा प्रादुर्भाव औषधांची कितीही फवारणी केली थोडे लवकर मध्ये येताना दिसत नाही। प्रामुख्याने बुरशीचा अटॅक नवीन लागवडीवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी नवीन लागवड केलेल्या कांदा पिकामध्ये शेतकऱ्यांनी मेंढरं सोडलेली पाहायला मिळतात। या दूषित आणि ढगाळ हवामानाचा फटका कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसतोय। कांद्याची फुगवण या वातावरणामुळे जास्त होणार नाही, त्याचा परिणाम एकंदरीत शेतकऱ्याच्या अर्थकारणावर होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, दामनखेल। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।